बऱ्याच वेळेला आपण पाहतो ना, की मुलं वेगवेगळ्या ठिकाणी शिकत असतात. काही मुलं कॉलेज करतात, काही अकॅडमीमध्ये क्लास लावतात, काही मुलं इंडिव्हिज्युअल क्लासमध्ये ॲडमिशन घेतात. मग आता हे इंडिव्हिज्युअल क्लास जे असतात पर्टिक्युलरली एखाद्या सब्जेक्टचे, तर ते ते लावणारे विद्यार्थी कोण आहेत? जनरली आपण बघतो ना, इंडिव्हिज्युअल क्लासमध्ये शिकवणारा टीचर हा एकच असतो. तो पूर्ण सब्जेक्ट एकटाच शिकवतो. प्रत्येक चॅप्टर तोच घेत असतो. मग असे जे मुलं आहेत, इंडिव्हिज्युअल क्लास लावणारे, ते कुठले विद्यार्थी आहेत? तर त्या सब्जेक्टबद्दल त्याला कॉन्फिडन्स कमी आहे. त्याला त्याला थोडीसं भीती आहे. असे वाटणारे विद्यार्थी जे आहेत, ते जनरली इंडिव्हिज्युअल क्लास लावतात त्या त्या सब्जेक्टचा. दुसरं म्हणजे ज्यांना मॅथ्ससारखा आता पर्टिक्युलरली मॅथ्ससारखा सब्जेक्ट आहे, ज्याला खूप प्रॅक्टिस लागते. मग ती स्वतः मुलाला लक्षात येत नाही की आपण घरी प्रॅक्टिस काय करावं, कुठला प्रॉब्लेम सोडवा. मग अशी मुलं इंडिव्हिज्युअल क्लासला जातात. कारण की ते टीचरच्या मार्गदर्शनाखाली प्रॅक्टिस करतात. शेवटी इंडिव्हिज्युअल क्लासमध्ये काय तर प्रॅक्टिसच आहे. फक्त जे कॉलेजमध्ये किंवा अकॅडमीमध्ये मुलं शिकतात त्याची वेगळी प्रॅक्टिस किंवा कॉलेजमध्ये एखादा चॅप्टर शिकवत असताना तो व्यवस्थित कळाला नाही तर मग तो इंडिव्हिज्युअल क्लासमध्ये जाऊन परफेक्ट करून घेणे किंवा अकॅडमीत कळाला नाही तर तो परफेक्ट करून घेणे हा खरं तर इंडिव्हिज्युअल क्लासचा उद्देश असतो. आणि जनरली आपण पाहतो इंडिव्हिज्युअल क्लासमध्ये विद्यार्थी संख्या कमी असते. टीचर प्रॉपरली त्या मुलांकडे लक्ष देतात. समजा काही कुठं चुकलं तर ते सांगतात. डायरेक्टली जाऊन त्याला डाऊट विचारता येतो त्या टीचरला. कारण की शिकवणारा टीचर तोच आहे, डाऊट सांगणारा तोच आहे. त्याच्यामुळे त्या दोघांचं म्हणजे फार म्हणजे कोऑर्डिनेशन करायची गरज पडत नाही. बऱ्याच वेळेला आपण बघतो की ते शिकवणारे टीचर वेगळं असतात, डाऊट सांगणारे वेगळं असतात. मग यांनी काय शिकवलं त्याला माहीत नसतं, डाऊट सांगणाऱ्याला ते माहीत नसतं. म्हणजे हे सगळं कन्फ्युजन टाळण्यासाठी बरेच मुलं इंडिव्हिज्युअलचा आधार घेतात. ज्यांना की पर्सनल अटेन्शन पाहिजे किंवा ज्यांना त्यात बऱ्याच वेळेला असंही असतं की एखाद्या विद्यार्थ्याला त्या सब्जेक्टमध्ये चांगला स्कोअर करायचा असतो. आता मॅथ्ससारखा सब्जेक्ट आपण पाहतो. सगळीकडेच त्याचं महत्त्व आहे. जेईमध्ये आहे, CETमध्ये सुद्धा जवळपास 50% वेटेज मॅथलाच आहे. मग अशा वेळेला मुलांना स्कोरिंग व्हावं हा उद्देश इंडिव्हिज्युअल क्लास लावण्यामागे असतो. आणि गर्दी नसते. प्रॉपर त्या टीचरचं लक्ष असतं. आणि त्या सब्जेक्टमध्ये जनरली इंडिव्हिज्युअल क्लास घेणारे कोण असतात? तर ते त्या त्या सब्जेक्टमधले अनुभवी टीचर अनेक वर्ष त्यांनी त्यात काम केलेलं असतं. मग त्या टीचरच्या अनुभवाचा, त्याच्या सगळ्या गोष्टीचा निश्चित त्या विद्यार्थ्यांना फायदा होतो. आणि मग मुलं चांगला रिझल्ट मिळवू शकतात. तर नेमकं हे इंडिव्हिज्युअल क्लासमध्ये जे जाणारे विद्यार्थी आहेत त्यांची लक्षणं आहेत. आणि मी तर असं स्पष्ट म्हणेल की पर्टिक्युलरली मॅथ्ससारखे जे सब्जेक्ट आहेत त्या सब्जेक्टला निश्चित इंडिव्हिज्युअल क्लासचा आधार घ्यावा. कारण की आज ज्ञान आहे जिथून आपल्याला मिळतं तिथून घ्यायचा प्रयत्न करावा. जसं आपण ऑनलाईन बघतो, ऑनलाईन सर्च करतो. पण ते शेवटी ते व्हर्च्युअल झालं. पण फिजिकल कसं आहे समोरासमोर बसून जेव्हा आपण एखाद्या टीचरचे शिकतो आणि मग त्याचे हावभाव असतील, त्याचे आय कॉन्टॅक्ट असतील, तर त्याचा वापर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात होतो समजण्यासाठी. ठीक आहे. ऑनलाईन समजा आत्ताचा प्लॅटफॉर्म चालू आहे, मुलं बघतात. पण त्याचा एक लिमिटेड वापर करावा आणि जास्तीत जास्त फिजिकल शिकवून. कारण की त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट असतो. तो विद्यार्थ्यांनी जरूर त्याचा वापर करावा. इंडिव्हिज्युअल क्लासचे निश्चित निश्चित फायदे आहेत. कारण की ते सगळं मॉनिटरिंग एकाच व्यक्तीकडून होत आहे. पेपर काढणारे तोच आहे, शिकवणारे तोच आहे, नोट्स देणारे तोच आहे. ह्या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन कुठे ना कुठे एक व्यक्ती करत असतो. आणि त्यामुळे मग तुमचा अभ्यास किती आहे, तुम्हाला किती समजायला आहे, काय त्याचं रिडिंग पण त्या टीचरचं असतं. त्यामुळे तुम्हाला त्याला डेव्हलप करायला खूप सोपं जातं. हे निश्चितपणे इंडिव्हिज्युअल क्लासचे फायदे आहेत.